तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. सूर्यासारखं तेज त्या ठिकाणी दिसायला लागलं देवकी माताचं. कंसाला तो जळजळ बाबू मला मारणारा हिच्या पोटात तेज लख प्रकाश कारागृहात पडला. साधी गोष्ट आहे बाबांनो, आपल्याला घडवणारा पोटात आहे, मग प्रकाश पडणारच ना, तेज दिसणारच ना. साधा आपली माणसं एकमेकाचं वर्णन करताना म्हणतात काय सुंदर दिसतोय चंद्राचा तुकडाची. चंद्राची ना आपली बरोबरी, चंद्राचा तुकडा. आपल्या पिढ्या गेल्या, चंद्र तसाचे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू चाललेत की नाही. पण आपण म्हणतो चंद्राचा तुकडा. असं नाही, चंद्र सुंदर पण देवकी माताचं तेज आपल्याला घडवणारा पोटात होता ना. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्यानं एवढं निसर्ग सुंदर बनवलं तो किती सुंदर असेल, तो पोटात होता. दिवस भरत चालले आणि त्या ठिकाणी मथुरेमध्ये कारागृहात वसुदेव आणि देवकी यांच्या समोर 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. प्रकट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवकी मातानं कृष्णाला सांगितलं, अरे कृष्णा, अरे वचन दिलं होतंस तू मला, देव ना तू मला वचन दिलं होतं की एका जन्मात मी तुमच्या दोघांच्या पोटी जन्म घेईन. जन्म घेण्याचं वचन दिलं ना, आणि एवढी मोठी मूर्ती, त्यात काय मला सुख, आई होण्याचं सुख काय त्यात मला. एवढी मोठी मूर्ती माझ्या समोर प्रकट झाली, देवा चुकीचं केलं सा तू. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, आई मी तुमच्याच पोटी जन्म घेणार आहे, पण तुम्हाला काही गोष्टी अजून माहिती नाही समाजात, त्या तुम्हाला माहिती करायच्या आहे. काय तुम्ही मला झालं, तुम्ही ठरवलंय ना की बाळ झालं की कंसाकडे नेऊन द्यायचं, मग तुम्हाला आता तसं करायचं नाही. मी काहीतरी नियोजन सांगायला मूर्ती म्हणजे 8 वर्षाचा तुमच्या समोर प्रकट झालोय. आता तुम्हाला एक सांगायचंय, मी जर तुमच्या पोटी जन्म घेतला, मी लहान लेकरू राहीन की नाही, मला तर काही करता येणार नाही. त्यामुळे मी सांगून देतो तुम्हाला, ज्यावेळेस मी जन्म घेईन ना तुमच्या पोटी, त्यावेळेस तुम्ही मला कंसाकडे नेऊ द्यायचं नाही, तुम्ही मला इथं ठेवायचं नाही, तर तुम्ही मला न्यायचं कुठं. नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला. माया उपजली तेथे देवी मजा येते, माया उपजली तेथे देवी मजा येते. नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. मला इथं ठेवायचं नाही, मला तुम्ही कुठे घेऊन जायचं, गोकुळात. कृष्णा, अरे बंधन आहे, साखळे आहे हातात, आणि तुला आम्ही कसं गोकुळात नेणार. देव म्हटलं बाकीचं नियोजन मी करील, फक्त जन्म झाला मला उचलायचं आणि कुठं न्यायचं, गोकुळात. ठरलं नियोजन. देवाचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान परमात्म्यानं जन्म घेतला. ठरल्याप्रमाणे वसुदेवानं देवाला उचललीला कमळापती पायाची बंधने गळती. अरे देवाला हातात घेतल्याबरोबर सर्व बंधनं गळून पडली. बंधनं गळाली, वसुदेवाने घेतलं, देवाला टोपलीत टाकलं आणि निघाले. एक सर्व त्या ठिकाणी कारागृहामधले असणारे शिपाई सर्वांना झोप लागली, कारण देवानं तसं नियोजन करून ठेवलं होतं. बंधनं गळली, सर्व कड्या कुलप उघडू लागले. देवाला घेऊन वसुदेव बाहेर निघाले. बाहेर निघाल्याच्या नंतर तिथं पुढंही त्रास दिला यमुना मातेनं. पुढं यमुना मातेनं त्रास दिला, कारण यमुना माते देवाची पत्नी, आणि त्रास दिला. काय, अरे माझा मालक आलाय, माझ्या जवळून चाललाय, आणि मी दर्शन घ्यायचं नाही, माझ्या मालकाचं मी दर्शन घ्यायचं नाही. आता लोक प्रारब्धानं विश्वाचा मालक जवळ येतो, पण माझा देव माझा मालक
माझ्या जवळून चाल ना. मग वसुदेव चालले होते यमुना मातेमधून, चालला प्रवास. यमुना माता वरती वरती, पोटापर्यंत पाणी आलं, तोंडापर्यंत पाणी आलं, नाकापर्यंत पाणी येऊ लागलं. का? दर्शन घ्यायचं ना देवाचं, माझ्या मालकाचं दर्शन घ्यायचं. मग देवानं टोपलीत विचार केला, हिला जर दर्शन दिलं नाही तर इथंच कार्यक्रम करून टाकेल, हिला दर्शन देणं महत्वाचं आहे. मग देवानं काय केलं, आपला एक पाय काढला आणि पायानं त्या ठिकाणी यमुना मातेला पूर चढला चाट, पूर चढला चाट, पूर चढला जाते, पूर चढला जाते, चढला चाट त्यासी लाविला अंगुष्ट, पूर चढला त्यासी लाविला अंगुष्ट, त्यासी लाविला अंगुष्ट, पूर चढला चाट, पूर चढला चाट, हे पूर चढला जाते, पूर चढला जाते. पूर चढला आचाट त्यासी लाविले अंगुष्ट. एक अंगठ्याचा स्पर्श केला त्या यमुना मातेच्या त्या पाण्याला आणि दर्शन घेतल्याबरोबर यमुना मातेने वाट मोकळी करून दिली. मोकळी वाट झाली. वसुदेव गेले गोकुळात. गोकुळात गेल्याच्या नंतर नंदबाबाच्या घरी माया जन्माला आली होती. माया, तिथं मुलगी माया जन्माला आली होती. वसुदेवाने ते मायेला उचललं आणि तिथं कृष्णाला ठेवलं. कारण जिथं माया तिथं देव राहत नाही. मायेला ठेवलं आणि उचललं आणि कृष्णाला ठेवलं. ठेवल्याबरोबर वसुदेव पुन्हा निघून आले. आता मथुरेतलं चरित्र सांगायचं नाही, चरित्र कुठलं? गोकुळातलं. मग भगवान परमात्म्याचा जन्म झाला. एक दासी होती नंदबाबाची, ती झाडलोट करत होती. झाडलोट करता करता तिनं बघितलं, अरे नंदबाबाच्या घरी बाळ जन्माला आलंय. बाळ जन्माला आलं, बघितलं मुलगा आहे. मुलगा आहे बघितल्याबरोबर त्या दासीला इतका आनंद, इतका आनंद. आता सांगाव कोणाला? लय आनंद झाला का प्रकट करता येत नाही लवकर, प्रकटच करता येईल. अरे आमच्या नंदबाबाला, माझ्या राजाला आज मुलगा झाला, सांगाव कुणाला, सांगाव कुणाला. अशी पळते एका मागे, याला सांग त्याला सांग त्याला सांग. पळता 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 सर्व गवळण एकमेकाला सांगू लागल्या. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण, 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 म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे एक वाटी सुंट बडे, एक धावी एक पुढे एक वाटे सुंट बडे. वान घेऊन या दाटी नंदा घरी झाली दाटी, वान घेऊन या दाटी नंदा घरी झाली दाटी. सुईनीची गलबला झाली दासी जणी हे लगाले, गलबला झाली दासी जणी हे लगाले. गवळण, गवळण, गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. अशा एकामागे पळायला, काय झालं? यशोदेला पुत्र झाला, नंदबाबाला पुत्र झालाय. अशी वार्ता गोकुळात पसरली वाऱ्यासारखी. नंदबाबाला पोरगा झाला, गोकुळात वार्ता पोहोचते. मग गवळणी अशा देवाला बघायला जायला लागल्या. बघायचा कार्यक्रम, देवाला बघायला कोण काय घेऊन जायचं, कोण काय घेऊन जायचं. आता बाळ बघायला जायचं ना, मग कोण हातात काय घेऊन जायचं, कोण नाही नाही. तिथं अशी लाईनच लागली होती, नंबरच लागत नव्हता. गोकुळात नंदबाबाचा पुत्र बघायचा ना, अशी लाईनच लागली होती. असे वेटिंगला होती की आपला नंबर कधी येईल, आपला नंबर कधी येईल. एकलंही भाग्यवान गवळण होती, तिचा सर्वात पहिल्यांदा नंबर लागला. कारण यशोदा माता, माझा पुत्र लगेच कस काय दाखवायचा, नको नको, त्यांना बाहेरच उभं करा यशोदा माता. मग बाहेरच उभं करा. मग ठरलं आता पोरग दाखवायचं. मग दाखवण्याचा कार्यक्रम चालू झाला. मग एक भाग्यवान गवळण होती, पहिला नंबर तिचा लागला. ती आली नंदबाबाच्या वाड्यात मध्ये गेली आणि भगवान श्रीकृष्णाला बघितलं, देवाला बघितला. देवाला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर निघाली बाहेर. देवाला बघून आल्याच्या नंतर बाहेर. आता बाकीच्या गवळीला कुठं राहावत, काही म्हटलं आपला नंबर उद्या लागतो, परवा लागतो का महिन्याला लागतो. याला बघायला
एवढी मोठी रांग आहे. मग आता याला बघायसाठी एवढा दिवस थांबायचं. मग त्या गवळीला राहवलं नाही. काही गवळणी विचारायचं, काय ग यशोदेला पुत्र झाला, तुझा नंबर पहिला होता, देवाला बघून आली, कृष्णाला बघून आली, कसा आहे ग तो नंदाचं नंदन कसं आहे? कारण ती म्हणते मी त्याला बघितलं. साधू संत वर्णन करतात एक ठिकाणी, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदियले मन. त्याला पाहिला मी, पण कसा आहे तो? तेने वेदियले मन, असला सुंदर येतो. त्यानं माझं मनच त्या ठिकाणी चित्तच चोरून घेतलं. सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा, हे सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा. तेने आनंदाचा पुराला, तेने आनंदाचा पुराला, सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा, तेने आनंदाचा पुर आला, तेने आनंदाचा पुर आला, सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा. दुसरी गेली, तिनं वर्णन केलं. कसा दिसला तुम्हाला? सावळा देखियला आनंदाचा, तेने आनंदाचा पुराला, सावळा देखियला आनंदाचा. आनंदच आनंद आहे, बघितलाय तो आम्ही. लय आनंद झाला की प्रकट करता येत नाही, नाही का? एका गावात काय झालं, एका म्हाताऱ्या बाईला 50 लाखाची लॉटरी लागली. म्हातारी बाई होती, 50 लाखाची लॉटरी लागली. ती लॉटरीवाली ती मंडळी आली, म्हटली आता म्हातारी कुठे, म्हातारी कुठे, घराचा शोध घेतला. म्हातारीला 50 लाखाची लॉटरी लागली. मग 50 लाखाची लॉटरी म्हातारीला लागली होती, पण आता सांगाव कसं? म्हातारीला जर सांगितलं तर म्हातारी जीवच सोडून देईन. 50 लाख लॉटरी, मग सांगाव कसं? मी एकाला थोडं सांगायचं, जरा बोलायचं वगैरे थोडं ज्ञान होतं. तो म्हटले बघा तुमच्यासारखा जाईन, डायरेक्ट सांगून देईन, म्हातारी जागेवर जाईल. त्यामुळे डायरेक्ट सांगायचं नाही, तिला पटलं पण पाहिजे, रुचलं पण पाहिजे. हा खरंच लागली 50 लाखाची लॉटरी. मग तो एक जण म्हातारी का गेला, लागली होती म्हातारीला 50 लाखाची लॉटरी. मग एक जण म्हटलं आजी तुला जर 50 लाखाची लॉटरी लागली तर, लागली होती पण सांगायची पद्धत, तुला जर 50 लाखाची लॉटरी लागली तर. माझी म्हटली असल्या दुष्काळात आणि 50 लाखाची लॉटरी, असल्या दुष्काळात जर 50 लाखाची लॉटरी लागली तर 25 तुलाच देऊन टाकील, सांगणारच गेला. साधी गोष्ट ना, आनंद आनंद काही करून टाकीन माणसाचं. इतका आनंद, चित्तच राहिलं नाही जागेवर. कोणाचं मन कुणाचं काय. अहो एक गवळंत म्हणते त्याला बघितलं आणि मी कोणत्या कुळाची हे सुद्धा माझ्या ध्यानात राहिलं नाही. ती गवळण कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी. श्रीरंग वाचुनी आणुने,
माझे गेले हरपुनी. मला आता लक्षात राहिलं नाही. मग पाण्याचा कार्यक्रम आटोपला. पाण्याचा कार्यक्रम संपला. श्रीकृष्ण परमात्मा थोडे मोठे झाले म्हणजे रांगायला लागले, खेळायला लागले, खोडी करायला लागले. खोडी करता करता इकडं तिकडं खोड्या चालू झाल्या आणि एकदा भगवान परमात्म्याने आईजवळच खोडी केली. यशोदा मातेला म्हणतो, आई, भगवान परमात्मा यशोदा मातेला, आई मला सांग, मी जातो की नाही बाहेर फिरायला? ये गवळणी असतील, गोपिका असतील, यांच्यामध्ये मी फिरायला जातो. माझे लहान लहान सवंगडी आहेत, गोपाळ आहेत, यांच्यामध्ये मी फिरायला जातो. पण आई, ते गोपाळ ना मला नेहमी बोलतात, कृष्णा तू काळा आहे. मला बोलतात ते गोपाळ. आई, मला वाईट वाटतं ग. हे गोपाळ मला सांगतात, कृष्णा तू काळा आहेस रे, असं म्हणतात म्हटले गोपाळ. माई, मी काळा काय ग? आई, मी ती राधा बघितली. राधा ती एवढी सुंदर आहे आणि ती एवढी गोरी आणि मी काळा का? त्या ठिकाणी कृष्णानं आईला विचारलं, राधा गोरी मी काळा का? त्यावेळेस आईनं सांगितलं यशोदेनं, आता याला काय सांगू तू काळा का? कसं सांगाव तू काळा का? यशोदेने सांगितलं, कृष्णा तुझा जन्म कधी झालाय? रात्री 12 वाजता. तू रात्री 12 वाजता झाला. रात्री काय राहतो? अंधार. आणि त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली. अंधाराची सावली तुझ्यावर पडल्यामुळं तू काळा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोमती मैया से बोले नंदलाला, गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया, बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली अंधियारी आधी रात में तू आया, लाडला कन्हैया हो, लाडला कन्हैया मेरा काली कमले वाला इसीलिए काला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. 5 वर्षाचे एवढे आणि मी काळा कान राधा गोरी का? सांगितलं रात्री जन्मे म्हणून काळा आहे तू. आता काय सांगा उत्तर? असं करता करता थोडा मोठा झाला कृष्ण. अख्ख्या गोकुळात फिरायला लागला. श्रीमंताचं पोरग होता, अख्ख्या गोकुळात फिरायला लागला. फिरता फिरता याला सांगायचं चला आपल्यासोबत, चला आपल्यासोबत. मग भगवान श्रीकृष्ण लहान लहान लेकरांकडून कामं करून घेऊ लागला. ते गोपाळ त्याच्याच मागं, कृष्णाच्या मागं, कारण श्रीमंताचं पोरग होतं, खायला मिळत होतं. त्याच्या मागं 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 भगवान कृष्ण पुढं, गोपाळ त्याच्या मागं मागं. आणि एकदा कृष्णानं त्या गोपाळांकडे बघितलं आणि गोपाळांना म्हटले, गोपाळांनो, अरे मी कसा आहे, तुम्ही कसे? आपली तब्येत पहा, तुमची तब्येत पहा. असे काडीसारखे दिसू लागले रे तुम्ही का? कारण काय? त्यावेळेस गोपाळ म्हटले, कृष्णा अरे तू श्रीमंताचा पोरगा आहे, तुझ्यासारखं थोडी आमची तब्येत होणार आहे. मग कृष्ण म्हटले, बघा मी जरी श्रीमंताचा पोरगा असलो ना, तुम्ही अख्खे गोपाळ सर्वांच्या घरी गाई आहे, सर्वांच्या घरी गाई आहे. मग तुम्हाला दही दूध तूप लोणी मिळत नाही का गाई असून सुद्धा? कृष्णाला गोपाळ म्हणतात, कृष्णा मिळालं असतं पण घरी तर पाहिजे ना. मग का घरी नाही? अरे सर्व आमच्या मैया ज्या आहेत की नाही, सर्व दही दूध तूप लोणी घेतात, घरी फक्त ताकच. अख्खं दही दूध तूप लोणी घ्यायचं आणि कुठं? मथुरेला. मथुरेला म्हटल्यावर मग कृष्णानं विचार केला, मथुरेला आपला शत्रू आहे आणि दही दूध तूप लोणी कुठं? मथुरेला. या आपल्या बुद्धीला पटत नाही. मग कृष्णाने एक मीटिंग बसवली. गोपाळांना म्हटले, बघा दही दूध तूप लोणी मथुरेला जाऊ द्यायचं नाही, ते तुम्हीच खायचं. असं पब्लिक समोर कृष्ण उभा राहिला आणि बाकीच्या गवळणींना सांगतो, गवळणींनो हे बघा, आपल्या गावातलं दही दूध तूप लोणी बाहेर जाऊ द्यायचं नाही हा. गवळणी म्हटलं, कृष्णा तू गप्प बस, एवढा आहे तू आणि आम्हाला ज्ञान शिकवतोस? आम्हाला सांगतो दही दूध तूप लोणी विकायचं नाही, आम्हाला ज्ञान शिकवू नको. कृष्णाचं काही गवळणी ऐका ना, लहान होता ना,
कृष्णाचं काही गवळणी ऐकत नव्हत्या. कृष्ण सांगून सांगून वैतागला, जाऊ द्यायचं नाही. गवळणी ऐकत नव्हत्या. मग गोपाळाने सांगितलं या आपलं ऐकत नाही. मग आता आपण नियोजन करायचं. या तिकडं नेतात ना मथुरेला, मथुरेपर्यंत दही दूध तुपलोनी जाऊ द्यायचं नाही. मग चोरी करायचं नियोजन केलं. मग अशी टीम तयार केली आणि टीमचा हेड कृष्ण, टीमचा मुख्य कोण? कृष्ण. मग कृष्णाने सांगायचं आज इथं उद्या तिथं परवा तिथं. अख्ख्या गोकुळात चोऱ्या सुरू झाल्या. बैठकी बसायला लागल्या. अरे गोकुळात आज त्याच्या घरी चोरी, उद्या त्याच्या घरी चोरी. चोर करणारे आहेत कोण नेमके? चोरी करणारे. विचार विनिमय सुरू झाला. चोरी करतं कोण? बरं चोरी धनसंपत्तीची होत नाही ना, चोरी कशाची? दही दूध तुपलोण्याची. ज्या आरती दही दूध तुपलोनी चोरी जाते त्या आरती चोर गावातलेच असावी. मग चोर कोण? बैठकी बसल्या, नियोजन केलं. चोर काही केला सापडत नाही, कारण या लहान लेकरांकडे लक्षच नाही त्यांचं. हे कुठून चोरी करणारे यांच्याकडे लक्षच नाही. मग एक वेळेस चांगलं निरीक्षण केलं आणि मग एका गवळणीच्या लक्षात आलं आपल्या गावात कृष्ण आणि त्याची टीम चोरी करतो. चोरी कोण करते? गोपाळ आणि कृष्ण. मग यांच्या चोऱ्या थांबल्या पाहिजे. मग ती चोरी चालूच होती, एकामागे एक चोऱ्या, एकामागे एक चोऱ्या. मग भगवान परमात्म्याच्या गाराने घेऊन गवळणी कुठं? यशोदेकडे. यशोदे त्या कृष्णाला सांगून ठेव, पोरं येड्यात काढले त्यानं. आमच्या लहान लहान लेकरांना घेऊन जातो, चोऱ्या करायचं शिकवतो, त्याला सांग चोरी बंद कर. यशोदा मातेला विश्वास नव्हता. यशोदा माता म्हणते अगं एवढं माझं लेकरू आणि ते चोरी करणार आहे का? मला गाराने सांगायचं नाही, तुम्ही निघावं म्हटलं इथून. एक गवळ न्यायची, गारणं सांगायची, यशोदा माता काढून द्यायची. दुसरी यायची, गारणं सांगायची, यशोदा माता काढून द्यायची. असं करता करता यशोदा माता त्या गवळणींचं ऐकतच नव्हती, कारण स्वतःच्या लेकराची बाजू घेणार नाही. ऐकतच नव्हती. चोऱ्या चालू होत्या, खोड्या चालू होत्या. मग त्या गोकुळात एक गवळण होती. त्या गवळणीनं ना कृष्णाला चॅलेंज केलं. कृष्णा अरे गरीबाच्या घरी काय चोरी करतो? हिम्मत असन तर आपल्या घरी, गरीबाच्या घरी किती दिवस चोरी करणार आहे तू? हिम्मत असन तर आपल्या घरी दे. चॅलेंज केलं कृष्णाला. मग कृष्ण म्हटलं ठीक आहे, चॅलेंज ऍक्सेप्टेड. तू चॅलेंज केलं मला, मान्य आहे तुझं चॅलेंज. चॅलेंज मान्य केलं आणि पेंद्याला सांगितलं पेंद्या तिच्या घराचा नंबर लिहून घे. पेंद्या म्हटलं सर याचे व्हॉट्सअप नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, घर नंबर आहे, आपल्याकडे अख्खं आहे. तुला काय लागतं जायचं आणि तिच्या घरी जाऊन तुला काय करायचं ते कर, आपल्याला माहिती. घराचा नंबर घेतला. आज रात्री हिच्याच घरी चोरीला जायचं सांगून ठेवलं. आज मी तुझ्याच घरी चोरी करायला येणार. असं म्हटल्याच्या नंतर ती गवळण तिनं सांगितली कृष्णाला चॅलेंज केलंय, पोरग जरा खोडीचं आहे, ते येईलच, ती 100% येईल. मग तिनं बाहेरून कडी कुलप लावले आणि बाहेरच खुर्ची टाकून बसली. ह्या येईल. बाहेरच खुर्ची टाकून बसली. भगवान श्रीकृष्णानं काय केलं, गोपाळ आणले, डोळे बंद करा म्हटले. हिनं कडी लावली, बाहेर डोळे बंद केले. गोपाल कृष्ण भगवान की जय नाम उच्चार केला. गोपाळात दही दूध तुपलो, निघालं, मडके फोडले, दूध सांडवलं, पुन्हा डोळे झाकवले. गोपाळ कृष्ण भगवान की जय. पुन्हा गोपाळ बाहेर. मध्ये फक्त कृष्ण थांबला, कारण हिचं नियोजन करायचं होतं. मध्ये फक्त कृष्ण थांबला. सकाळची वेळ झाली, तिनं कडी उघडली, दही दूध तुपलो, घरात सांडलंय. बघितलं कृष्ण उभा आहे. कृष्णा अरे तुझ्या आईला विश्वास बसत नाही रे की माझा पोरगा चोरी करू शकत नाही, चोरी करू शकत नाही. चल आज पुरायला सहज घेऊन जाते तुला. कृष्ण आज हात धरला, निघाली ओढ. ए अगं माया हळू ना, लहान आहे मी अजून. लहान एवढ्या मोठ्या मोठ्या चोऱ्या करतो, लहान म्हणतोस? कृष्णाचा हात धरला, घेऊन निघाली. गावात जुना काळ होता. गावात काय राहायचं, असे जुने माणसं ओट्यावरती बसलेले असायचे. मग तिनं काय केलं, माणसं दिसले, मग असा पदर पुढं घेतला. पदर पुढं घेवस्तोरच भगवंतानं चरित्र केलं. चरित्र असं होतं, हात सोडला ना पदर काढायला, आपला हात काढला, जवळ एक पोरगी होती, तिचं नाव लाली होतं. लाली इकडे, कृष्णानं सांगितलं. तिला घेतलं, त्या लालीचा हात त्या गवळणीच्या हातात आणि जा म्हटले. आता ती घेऊन वडत भगवान परमात्म्याला यशोदेकडे चालली घेऊन ती लाली म्हणते मैया अगं लाली मी, तू लाली राहू दे नाही तर लाला राहू दे, तुला घेऊनच जाणार. आता तुला मी घेऊनच जाणार. तिला विश्वास नाही यशोदेला. याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, याला बडबड कर, याला ओरड, तिला विश्वास बसत नाही. चाल म्हटले, तिच्याकडे घेऊन जाते तुला. घेऊन चालली. भगवान श्रीकृष्ण गपचूप आले पळत मैयाच्या मांडीवर येऊन बसले आणि सांगितलं मैया मला उचलून घे तू. असं उचलून घेतलं आणि मग यशोदे विश्वास बसत नाही तुला, बघ तुझा काना असं म्हणते. पदर काढला ना, बघ तुझा काना असं बघितलं आणि यशोदेकडं काना आता कडेवरती.
काना कुठं? कडेवर. यशोदा म्हणते काय ओरडतेस ग? अगं कान हा दाखवायला आले, पण कान आता कडेवर तुझ्या. आता दाखवू का? ही एक खोडी. दुसरी खोडी पुन्हा एका गवळणीने चॅलेंज केलं होतं. 95 वर्षाची म्हातारी होती. म्हटले कृष्णा ये नवीन पोरी ये, यांना कळत नाही, माझं वय झालं, आपल्या घरी ये. तिनं काय केलं? कृष्णा म्हटलं आता हिच्या घरी जायचं. तिच्या घरी भगवान परमात्मा गेला, चोरी केली, पण तिथे एक खोडीच करून आला. त्यांना काय केलं? त्या गवळणीची वेणी आणि तिच्या नवऱ्याची दाढी गाठच बांधली. गाठ बांधून कृष्ण कुठं? घरी. घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर सकाळी उठले दोघ जण, पण त्या गवळणीला ती वेणी दाढीला बांधली होती ना, ती वेणी ती गाठच सुटत नव्हती. प्रयत्न विचार केला काय झालं काय झालं, मग लक्षात आलं चॅलेंज कृष्णाला करेल. काय झालं नेमकं? मग विचार केला, ती गाठ काही केला सुटत नव्हती. नेमकं तिच्या नवऱ्याची हाईट जरा थोडी कमी होती. ती पुढं चालली की नवरा असा असा मागवायचा. पुढं चालली 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 पुढं. आता काय करू बाई, गावात एवढी माणसं आहे आणि माणसांसमोर जावं तरी कसं? आणि या कृष्णाशिवाय ती गाठ सुटू शकत नाही. मग ती गवळण गेली बाई कशी बशी तिकडं कृष्णाच्या घरी. कृष्णाच्या घरी गेल्याच्यानंतर ए कृष्णा अरे माफ कर, पण ही गाठ सोड, तुझ्याशिवाय दुसरी गाठ कुणी सोडवू शकत नाही. तू बांधली ना, तू सोडवू शकतो. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवान परमात्म्याने केल्या. मग त्या खोड्या मागून खोड्या वाढत चालल्या. घरातही चोरी चालू झाली. बाकीचे गोपाळ म्हणायचे ना, श्रीमंताचा पोरगा आहे, आमच्याच घरी किती दिवस चोरी करणार, तुझ्या घरी कर. थोड्या थोड्या खोड्या वाढत चालल्या. यशोदा मातेच्या लक्षात आलं, एक गवळण जर गारानं घेऊन आली असती तर मग ठीक आहे, लई झालं 2, 3, 4 दररोज गाराने येऊ राहिले. म्हणजे 100% खोडी चालू आहे. दररोज येतं ना गाराने, 100% खोडी चालू आहे. मग विचार केला आणि मग यशोदा माता म्हणते कृष्णा अरे गावात राहू की नाही जावं तू केलंय, बापाचं नाव जरा मोठं कर. बाप कोणत्या लेवलचा आणि तू काय करतोस? राजा आहे तुझा बाप आणि तू चोरी करतोस, शोभत नाही रे कृष्णा तुला. मग कृष्णानं काही केलं ऐकत नव्हता. मग गणपती बाप्पाला नवस, एक मास देवे खोडी नाही केली, प्रचिती आली यशोदेशी. 1 महिनाभर देवाने खोड्या केल्या नाही, पण पुन्हा खोड्या चालू. गवळीची वस्त्र चोर, याच्या मागं जाय, त्याच्या इतक्या खोड्या गोकुळात खोड्याची खोड्या वाढल्या. त्या गवळीने म्हणल्या यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे का जावे. अहो राहू का नको या गोकुळात, असं केलंय कृष्णानं. मग यशोदा मातेला दुःख झालं. अरे म्हटले माझा कृष्ण आणि त्याच्याबद्दल एवढ्या चर्चा, एवढे गाराने. कृष्णा तू गावात राहूच नको बाबा, तू गोकुळात राहू नको. तू कुठं जायचं? उद्या जाई वना, उद्या जाई वना, उद्या जाई वना, उद्या जाई वना. घेऊनी गोधना सवे, घेऊनी गोधना सवे, घेऊनी गोधना सवे, घेऊनी गोधना सवे, घेऊनी गोधना. गोधना तू आता रानात जायचं गाई चारायला. मग भगवान श्रीकृष्णाला गोपाळांना कॉल केला, हे गोपाळांनो ज्याच्या त्याच्या गाई घ्या आणि चला आपल्या. अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या, गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही सर्वांनी कुठं यायचं आता? रानात. आखे गोपाळ गाई घेऊन कुठं? रानात. रानात गेले तिथं काही गप्प बसले नाही. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ सुरू झाले. भगवान परमात्म्याने बॅटिंग करायची, बाकीच्यांनी फिल्डिंग करायची. आता देव होतो तू आउट होईन का? मी आउट होईपर्यंत आपली बॅटिंग, बाकी तुम्ही फिल्डिंग. पण ती आउट होत नव्हता. बाकीचे म्हटले कृष्णा तुझ्यात राहायचं नाही, आम्हाला तुझ्यात राहायचं नाही. मग त्या बाकीच्या गोपाळांनी
कृष्णापासून बाजूला होण्याचं ठरवलं, पण काही करमत नव्हतं. पुन्हा एकत्रित आले, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ सुरू झाले, खेळ चालू झाले, वेगवेगळे खेळ भगवान परमात्मा आणि गोपाळ खेळ. अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडो, अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडो, अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू. खेळ विट्टी दांडू पोर खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू पोर खेळ विट्टी दांडू, अबक दुबक तिबक, अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू. हमाम पोरे हमामा, 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 घुमडी वाजे गमामा, हमाम पोरे हमामा, तुमडी वाजे धमामा, घुमडी वाजे गमामा, तुमडी वाजे धमामा, घुमडी वाजे गमामा, तुमडी वाजे धमामा. हमाम पोरे हमामा, हमाम पोरे हमामा, हमाम पोरे हमामा, हमाम पोरे हमामा. खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा. या राधिकेचा, या राधिकेचा, या राधिकेचा नवरा नवरा, खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा. होत आहे, पण देवाशिवाय त्यांना करमत नाही, त्यांच्याशिवाय देवाला करमत नाही. असं करता करता खेळ खेळता 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 मग बाकीचे गोपाळ म्हटले, कृष्ण हे बघ लय वेळेचं खेळूच राहिलो आपण, आता काय झालं, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे, कीर्तनाचे नाही खेळायचे, खेळायचे. कृष्ण आता खेळायचं सुख नाही, एक काम कर, आता ना भूक लागली रे, आता एक काम करू, जेवण करू. भगवंत म्हटलं आणा मग सर्वांच्या शिदोऱ्या, पेत नाही देवाजवळ. गरीबाची जी शिदोऱ्या असेल ती, श्रीमंताची सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत केल्या. भगवान परमात्मा म्हटले, बघा माझे लेकरं आहात रे तुम्ही, विश्वाचा मालक हा, माझे लेकरं आहात तुम्ही, तुमच्याशिवाय मला अजिबात करमत नाही, तुमच्याशिवाय माझं या जगात कुणीच नाही रे. तुम्ही माझ्यासोबत खेळले नाही तर मला करमत नाही, माझ्यासोबत जेवले नाही तर मला करमत नाही, तुम्ही माझ्यासोबत बोलले नाही तर मला करमत नाही, तुम्ही आहेत हा कृष्ण आहे, तुमच्यामुळे माझं सर्वस्व आहे. म्हणून गोपाळांनो तुम्ही सर्वांच्या शिदोऱ्या आणा, तुम्हाला सर्वांना काला देतो. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केला आणि भगवान परमात्म्यानं एकत्र काला केला. असं नाही याचं चांगलं आहे त्याचं चांगलं आहे, काही गोपाळ म्हणायचे आपण गरीब आहे देवाला आवडेल की नाही, देव म्हणायचे आण आण तुझं. सर्वांचं एकत्रित केलं आणि एकत्रित केल्याच्या नंतर काला केला आणि देवानं आपल्या हातानं वाटला. भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम. बघा आता भगवान श्रीकृष्णाने काला केला, आपलाही काला झालेला आहे, प्रसाद याच्या नंतर होणारच आहे. फक्त एकच सांगते, उपस्थित या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळी सर्वांनी मोठ्या आनंदानं प्रेमानं सप्ताहाचं नियोजन केलं. आमचे दादा असतील, मुरली नाना असतील आणि दादांच्या प्रेरणेनं त्यांच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन करतो. खरं सांगू का, विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही गोष्टी सांगड करता आली पाहिजे जीवाला, दोन्ही गोष्टीची. काय असतं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अधिकार संपन्न राजे या महाराष्ट्रात होऊन गेले, सर्वांनाच माहिती आहे. पण इतके अधिकार संपन्न राजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे कीर्तन बसून ऐकत होते, या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास. या गोष्टीसाठी आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. म्हणून सर्व, मला परिचय नाही आहे कुणाचा, पण सर्व क्षेत्रातली राजकीय, आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक अनेक क्षेत्रातली माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मंडळाच्या ठिकाणी आभार. विनेकरी बाबा असतील ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन झालं आपल्या इथं, बरोबर की नाही, राणी असेल राणीचे आभार. पेटी मास्तर काका, मृदुंगाचार्य दादा, शूटिंगवाले दादा असतील, सर्वच ग्रामस्थ, सप्ताह कमिटी सर्वांचे आभार मानून झालेली सेवा सकल संतांच्या चरणी, वारकऱ्यांच्या चरणी, भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी, गोपाल श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करते. सेवेला पूर्ण विराम देते.
या ठिकाणी जय विठ्ठल होईन. आपलं सर्व काल्याचे 2 अभंग होतील. त्यानंतर मला वाटतं सत्काराचे कार्यक्रम आहे. सर्व सत्काराचे कार्यक्रम आणि 2-5 मिनटं 10-15 मिनटं काही सूचना असतील त्या सूचना या ठिकाणी होणार आहेत. आपण इथं काला करून घेऊ. शिंकेला वियले दुरी होतो तिघांचे मी बरी होतो तिघांचे मी बरी होतो दोहीकडे मुख पसरून कडे मुख पसरून हा वहादी दादा घ्या रे दोहींच्या कोपरा घ्या रे दोहींच्या तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे तुम्ही भारे दोहीकडे वारे दोन्हीकडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी तुका मने हाती ठोका तुका मने हाती ठोका अधिक उने दिए का अधिक उने तुम्ही वारे